महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर संघटना या संघटनेचं 6 जुलै रोजी होणारं भीक मागो आंदोलन आज या आझाद मैदानावर आदरणीय कार्याध्यक्ष निकम सर, बनसोडे सर, त्याचबरोबर हंकार सर, आमच्या पेन्शनग्रस्त महिला, त्याचबरोबर आमच्या संघटनेचे विधी विभागाचे प्रमुख गजानन एंडोले सर, एवढ्या पावसात हे आंदोलन इथं चालूच आहे. जरी आमचे काही बांधव आज पूर्ण महाराष्ट्रामधून आपापल्या भागामध्ये अडकले असले पुण्यापर्यंत, तरीसुद्धा येण्याचा प्रयत्न ते करतील. परंतु जरी ते नाही पोचले तरीसुद्धा या पावसामध्ये आमचे सर्व पदाधिकारी आणि बांधव या ठिकाणी येऊन हे भीक मागो आंदोलन आपण या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे. याचा खरं तर या शासनानं प्रतिसाद घेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीनं न्याय द्यावा ही एक विनंती. ओके. सरांनी आठवण केली की आम्ही आलो आहे. मी म्हटलं तुम्ही आला ना, कारण ट्रेन बंद, बस बंद, सगळं बंद घेऊ नका. पाणी खूप साठते मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्ही ठरवा म्हणजे कसं इथं थांबायचं की नाही थांबायचं. आजूबाजूला पाणी मोठ्या प्रमाणात हे होते, वारा मोठ्या प्रमाणात वाहणार आहे असं म्हणणार आहे. म्हणून आम्हालाही सगळ्यांना सोडलं आहे. तर लांबचे लोक असतील, माझी विनंती तुम्ही जा. तुमची लढाई लढायला ज्ञानेश्वर म्हात्रे, चिंता काय करायचे कारण नाही. ठीक आहे. आज आपल्या या पुकारलेल्या आंदोलनाला आदरणीय कार्यसम्राट ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सदिच्छा भेट दिली. अगदी एका हाकेला धावून येणारे आमदार म्हणजेच ज्ञानेश्वर म्हात्रे सर, आणि याचा प्रत्यय मला प्रत्येक वेळोवेळी आलेला आहे. मागच्या वेळेला देखील अगदी 5 मिनिटात येतो म्हटल्यानंतर 5 मिनिटात हजर झाले, आणि प्रत्येक आंदोलनाच्या वेळेला त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. त्यांच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न चाललेले आहेत. नक्कीच त्यांच्या कार्याला यश येईल आणि आपल्याला जुनी पेन्शन हे नक्कीच ते मिळवून देतील, अशी एक सगळ्या या शिक्षक बांधवांच्या वतीने मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नक्कीच आम्ही आणि तुमच्या या सहकार्याने आपण यशस्वी होऊ. आमच्या या संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी श्री भास्कर देशमुख सर हे देखील आपले 2 मिनिटांमध्ये आभार व्यक्त करतात. तो तुमचा हक्क आहे. सरकारने त्याला पुढे विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण न्यायालयाने ते ऐकलं नाही. त्यामुळे सर याचा आधार घेऊन आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घालून किंवा तुम्ही व्यक्तिशः त्याच्यामध्ये पुढे घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी मी या संघटनेच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी म्हणून तुम्ही पेन्शन नाकारता येणार नाही असं सर निकाल आहे. सर नागपूर खंडपीठाचा आहे, औरंगाबाद खंडपीठाचा आहे सर. आणि सर कुठल्याही आता सेवानिवृत्त जे बांधव सेवानिवृत्त झाले त्यांना कुठल्याही प्रकारचं आहे सर. संघटनेचे आधारस्तंभ, मार्गदर्शक आणि सर्वच 2005 पूर्वी नियुक्त जे कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे आशेने बघतोय, केस नाही त्यांचं कुटुंबीय सुद्धा ज्यांच्याकडे आशेने बघतोय, असे जे कार्यसम्राट आमदार आहेत ते आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आपल्या या ठिकाणी भेट दिली. याबद्दल त्यांचा पहिल्यांदा बरोबर मनापासून धन्यवाद देतो. सर आमची व्यथा आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. आमच्यापेक्षा तुम्ही 1 पाऊल नाही, आमच्यापेक्षा एक तुम्ही 1000 पावलं पुढे आहेत. पण सर आता काय झालंय, कित्येक लोक निघून चालले, कित्येक लोक सेवानिवृत्त झाले. प्रश्न असा आहे, जे सेवानिवृत्त बांधव आहेत त्याला काही मिळत नाही. 5-5 वर्ष 6-6 वर्ष झाली तो लोक सर ट्रक ड्रायव्हरचं काम, भाजीपाल्या विकण्याचं काम करतात. त्याच्यापेक्षा तर भयानक परिस्थिती याची आहे. मागच्या वेळेला माझ्या भगिनीने सांगितलं माझ्या पाठीमागं नवऱ्यांचा सपोर्ट नाही आहे, मुलाचा सपोर्ट नाही आहे, मी बॅग घेते आणि गुणवाटी करायला दुसऱ्याच्या घरामध्ये जाते, अशी वाईट परिस्थिती आहे सर. आम्ही किती दिवस गोड बोलून शासनाचे आंदोलन करायचे. 8 ते 10 वेळा सर आम्ही आंदोलन केलं, पण इथून पुढे होणारं जे आंदोलन आहे ते लक्षवेधी होईल सर. यासाठी दरम्यानच्या काळामध्ये सर तुम्ही प्रयत्न करावेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. ज्या दिवशी तुम्ही आमच्या संघटनेला हात माराल त्याच वेळेला भास्कर देशमुख सर आणि वडेकर सर, प्रोफेसर निकम सर ही जे मंडळी आहेत सर, खांद्याला खांदा लावून नये तुमच्या पुढे तेव्हा असतील तुमच्या वेळेला, हे मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. म्हात्रे सर तुम आगे बढ़ो, म्हात्रे सर तुम आगे बढ़ो. एकच मिशन, शिक्षकांचा बुलंद आवाज, म्हात्रे सर, शिक्षकांचा बुलंद आवाज. म्हात्रे सर, म्हात्रे सर. कुटुंबाला सुद्धा पेन्शन मिळवून देण्याचं काम
काम हे जर महाराष्ट्रात पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर आदरणीय आडबाले सरांनी केलं असेल. लासे सर आहेतच इथं आपल्या, ते लासे सरांना माहिती आहे सर. त्यामुळे सर असा एक प्रश्न आहे, आता ऐरणीवर आहे. महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2005 पूर्व नियुक्त तमाम महाराष्ट्र राज्यातील पेन्शन पीडित बंधू आणि भगिनी यांना जुने पेन्शन मिळावे यासाठी आज भीक मागो आंदोलन, जुन्या पेन्शनचे भीक मागो आंदोलन महाराष्ट्र राज्य सरकारच्या दरबारामध्ये आझाद मैदानावरती महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पेन्शन पीडित बांधवांनी उभे केलेले आहे. तरी या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि शिक्षण मंत्री महोदय यांनी तात्काळ पेन्शन पीडित बांधवांना डेलिगेशनसाठी निमंत्रित करून आपले म्हणणे विचारात घ्यावे यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना एक स्वतंत्र निवेदन देण्यात आलेलं आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांनाही एक स्वतंत्र निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील पेन्शन पीडितांसाठी आश्वासित केलेले उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब हत्ती गेला शेपूट राहिला, तो शेपूटही त्यांनी काढावा यासाठी त्यांनाही एक स्वतंत्र निवेदन देऊन आजच्या आंदोलनाची दखल घेण्याची अर्थ हाक दिलेली आहे. आपण सर्व पेन्शन पीडितांनी 3:30 ते 4 वाजेपर्यंत वाट पाहूया. जर 3:30 ते 4 वाजेपर्यंत उच्च स्तरावरून आपल्याला डेलिगेशनसाठी निमंत्रित न केल्यास आपण सर्वजण मुख्यमंत्री महोदय विधान भवनाकडे कूच करूया. जुनी पेन्शन, जुनी पेन्शन, जुनी पेन्शन. कोण म्हणतं घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. एवढ्या धो पडणाऱ्या पावसात आझाद मैदानावर आज पेन्शन पीडित बंधू भगिनी या ठिकाणी आले. धो पडणाऱ्या पावसात आज राज्याचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी संघटनेचे कलम सर असतील, सगळे पदाधिकारी या पावसामध्ये आपण सगळेजण लवकरात लवकर आझाद मैदानावर यावं व या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी एक संघटित व्हावं ही माझी नम्र विनंती. एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी पेन्शन, एकाच मिशन, असं कसं देत नाही, पेन्शन आमच्या हक्काची, असं कसं देत नाही, सेवानिवृत्तीची पेन्शन खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पेन्शन लुबाडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. असं कसं देत नाही, एकाच मिशन, जुनी पेन्शन, एकाच मिशन, जुनी पेन्शन इन्क्लाब जिंदाबाद,